आज आपण ड्राय मंचुरियनची अशी रेसिपी बघणार आहोत ज्यामध्ये सगळे शेफ सिक्रेट आपण यामध्ये सांगितले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओनंतर अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये भेटतो तसंच तसं परफेक्ट ड्राय मंचुरियन तुम्ही घरच्या घरी बनवायला शिकणार आहात. यासाठी छोटे छोटे टिप्स आहेत, त्या सगळ्या टिप्स आवर्जून फॉलो करा. चला, ड्राय मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी कोबी, गाजर, शिमला मिरची आणि फरसबी घेतली. आता सगळ्यात आधी आपल्याला कोबी छानपैकी किसून घ्यायचा आहे. इथे आपण कोबी आणि गाजर किसून वापरणार आहोत, तर शिमला मिरची आणि फरसबी हे चॉपरमध्ये चॉप करून वापरणार आहोत. कोबी खिसून घेताना आवर्जून छोट्या खिसणीने खिसून घ्या, म्हणजे तो व्यवस्थितपणे खिसला जाईल. याचा फायदा आपल्याला बॉल बनवताना होणार आहे. आता सगळा खिसलेला कोबी एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण मीठ घालणार आहोत, कारण रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ड्राय मंचुरियन बनवण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप आहे. ती म्हणजे कोबीला मीठ लावून 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवायचं. यामुळे कोबीचं सगळं पाणी निघून जातं आणि आपले मंचुरियन परफेक्ट असे व्हायला मदत होते. चला, आता याला व्यवस्थित असं मीठ लावून ठेवायचं. मीठ लावल्यानंतर सुद्धा हाताने छान चोळून चोळून लावा, म्हणजे कोबीच्या प्रत्येक कणामध्ये मीठ व्यवस्थितपणे पोहोचेल. आता झाकण ठेवून हे बाजूला ठेवूयात. तोपर्यंत आपल्या बाकीच्या गोष्टी छानपैकी खिसून आणि चॉप करून घेऊयात. आता गाजरही इथे मी छानपैकी खिसून घेणार आहे. हे गाजर आपण शिमला मिरची आणि फरसबीमध्ये चॉप करून घेत नाहीये, कारण गाजर थोडंसं निबार असतं. ते व्यवस्थित चॉप झालं तरी सुद्धा खाताना त्याचा तो रॉनेस, कडकपणा जाणवेल. आणि त्याचबरोबर आतली जी बाजू आहे गाजराची, त्यामुळे ॲसिडिटी होते. आतली बाजूही मी जास्त वापरणार नाहीये, फक्त वरचा जो लालसरपणा आहे तोच मी गाजराचा इथे किसून घेतलाय. चला, आता गाजर व्यवस्थित किसून झाले, हे बाजूला ठेवूयात आणि घेऊयात फरसबी आणि शिमला मिरची चॉप करायला. इथे मी फरसबी आणि शिमला मिरची थोडीशी कट करून घेतली आहे, जेणेकरून चॉपरमध्ये व्यवस्थित चॉप व्हायला मदत होईल. यातली एखादी भाजी जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ती नाही घातली तरीही चालेल, किंवा अगदी स्वीट कॉर्न वगैरे घरात असेल तर तेही तुम्ही यामध्ये आरामात वापरू शकता. त्यामुळे अगदी कंपल्सरी ह्या 4 भाज्या असाव्यात असं काही नाही. फक्त कोबी मेन आहे. कोबी आणि शिमला मिरची या 2 गोष्टी आवर्जून वापरा, कारण या दोन्हीची मेन टेस्ट आहे. चला, आता ह्या दोन्ही गोष्टी राहिलेल्या चॉप करून घेतल्या. चॉप करत असताना एकदा फक्त चॉपर हलवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित बारीक चॉप होतं. वरच्या भाज्या खाली आणि खालची भाजी वरती येते आणि एकसारखं असं चॉप व्हायला मदत होते. या भाज्या आवर्जून चांगल्या फाईन चॉप करून घ्यायच्या, ज्यामुळे बॉल आपल्या तेलामध्ये घातल्यानंतर फुटत नाहीत. बॉलला आपल्या बाइंडिंग यायला सुद्धा मदत होते. त्यामुळे व्यवस्थितपणे या दोन्ही भाज्या मी चॉप करून घेतल्यात. आता ह्याही भाज्या गाजराबरोबर काढून घेते. 10 मिनिटं झालेत. आपल्या कोबीला छानपैकी पाणी सुटले. तुम्ही बघू शकता, हाताने पिळून दाखवते मी किती पाणी सुटले. एवढं पाणी जर आपल्या मंचुरियनमध्ये राहिलं तर मंचुरियन आपल्या अजिबात व्यवस्थित झाले नसते. त्यामुळे आवर्जून कोबीला मीठ लावून ठेवा. चला, त्यातलं पाणी सगळं मी काढून टाकते. हाताने छानपैकी दाबून दाबून पाणी काढायचे. थोडाही पाण्याचा अंश कोबीमध्ये राहता कामा नये. जेवढं तुम्ही पाणी छानपैकी व्यवस्थित त्याचं स्क्वीज करून काढू टाकणार, तेवढं तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर कमीत कमी करावा लागणार आहे. कारण या सगळ्या भाज्या बाइंडिंग होण्यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरणार आहोत. हे वापरत असताना पाण्याचा अंश जर जास्त असेल तर कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण तेवढंच जास्त लागणार आहे. चला, सगळ्या भाज्या छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये हिरवी मिरची आणि थोडंसं आलं फ्रेशपणे मी ग्रेट करून घालते. फ्रेश आल्याचा खूप छान फ्लेवर आपल्या मंचुरियन बॉल्सला येतो. जशी मंचुरियनची ग्रेव्ही महत्त्वाची असते, तेवढाच बॉलही महत्त्वाचा आहे. त्यामुळे बॉलला परफेक्ट फ्लेवर असणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये आपण सॉसेससुद्धा घालून घेणार आहोत. 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि अगदी पाव चमचा सोया सॉस घालून घ्यायचा आहे. सॉसेसचा फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा ते 1 चमचा घालून घेतलाय. त्याचबरोबर चॉप केलेलं लसूणही यामध्ये घालून सगळं साहित्य छान हाताने मिक्स करून घ्यायचं. मीठ मी अजून यामध्ये घातलं नाहीये, कारण आपण कोबीमध्ये अगोदरच मीठ घातलं होतं. त्याचा मिठाचा अंश थोडा तरी यामध्ये बाकी आहे. नंतर आपण अगदी गरजेपुरतं थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. सगळ्यात आधी आता भाज्या छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. सगळ्या सॉसेस जे आपण यामध्ये घातलेत, सगळे फ्लेवर व्यवस्थितपणे याला लागले पाहिजेत या सगळ्या भाज्यांना. त्यानंतर वरून चिमूटभर मीठ घालून घ्यायचं. मीठही व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 ते 4 चमचे मैदा घालून घ्यायचा. जेवढा मैदा आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये कॉर्नफ्लॉवर घाला. एकदम सगळा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालू नका. इथे मी 2-3 चमचे घालून घेतले. जसजसं तुम्ही बाइंडिंग करत जाल तसं तुम्हाला कळेल की किती पीठ लागणार आहे ते. एकदम जर तुम्ही घातलं तर कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण खूप जास्त होईल आणि आपले मंचुरियन आहेत ते अगदी पिठाळ होऊन जातील आतून. फक्त खाताना पीठच लागेल. हलक्या हाताने बाइंड करून बघायचा. व्यवस्थित बॉल होत असेल तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही. इथे मी 2-3 चमचे वापरला आहे. व्यवस्थितपणे हे पीठ माझं मळून झाले.
आता ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे. बॉल खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही, अगदी छोटे छोटे बनवायचे. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे गोळा तयार होते, सहजपणे हा बॉल तयार होते. म्हणजे परफेक्ट असं हे आपले मंचुरियन तयार होत आहेत. सगळे मंचुरियन तयार झाल्यानंतर आवर्जून 8 ते 10 मिनिटाचा रेस्ट द्या. त्यामुळे मंचुरियन परफेक्ट असे सेट होतात, कॉर्नफ्लॉवर छानपैकी आळलं जातं आणि त्यानंतरच तळायला घ्या. या एका टिपमुळे आपले मंचुरियन अजिबातही तेलात गेल्यानंतर फुटत नाहीत आणि ते छान कुरकुरीत व्हायला मदत होते. त्यामुळे हा रेस्ट टाईम आवर्जून द्या. ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप मी रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला मंचुरियन बनवण्यासाठी सांगते. या टिप्स जर तुम्ही फॉलो केले ना तर तुम्ही परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल ड्राय मंचुरियन घरच्या घरी बनवायला शिकणार आहात. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचे परफेक्ट मंचुरियन तयार होईल. चला आता तळायला घेऊयात. तेल गरम करायला ठेवले. आता तेल खूप जास्तही गरम होऊ द्यायचं नाही आणि खूप कमीही गरम नाही, अगदी मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे. तेलाचं टेम्परेचर जर खूप कमी असेल तर तुमचे मंचुरियन अगदी तेलकट होऊन जातील. खूप तेल पितात नंतर मंचुरियन. आणि तेलाचं टेम्परेचर जर खूप जास्त असेल तर मंचुरियन बाहेरून लगेच लाल होईल आणि आतून मात्र मैदा कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे कच्चं राहील. त्यामुळे आवर्जून मंचुरियन फ्राय करत असताना मीडियम गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता मंचुरियन सोडल्यानंतर लगे लगे पलटी करायची नाहीत. हलक्या हाताने वरच्यावर तेल शिंपडायचं. छान मंचुरियननी त्याचा शेप पकडला की नंतरच मंचुरियन आपले पलटी करायचे आणि दोन्ही बाजूनी छान हलक्या हाताने तळून घ्यायचे. जर तुम्ही लगे लगे मंचुरियनला टच केलं, लगे लगे पलटी करायला गेलात तर मंचुरियन फुटेल. त्यामुळे छान त्याला सगळ्या बाजूनी शेप पकडू द्यायचा आणि त्यानंतरच पलटी करायचा. मंचुरियन तळत असताना एकसारखं मिक्स करत राहायचं, जेणेकरून सगळ्या मंचुरियनला, सगळ्या बॉल्सला एकसारखा असा गोल्डन ब्राऊन कलर येईल. तुम्ही बघू शकताय किती सुंदर पद्धतीने हे मंचुरियन आपले तळले जात आहेत. अजिबातही एकही मंचुरियन आपल्या इथे फुटत नाही. अगदी परफेक्ट असे मंचुरियन इथं आपले तळले गेलेत. या सगळ्या टिप्समुळे ना मंचुरियन खूप जास्त तेलकटही होत नाहीत, अगदी परफेक्ट असे हे तळले जातात. आता तळत असताना सुद्धा एकदम जास्तीचे मंचुरियन घालायचे नाहीत. तेलाचा अंदाज घेऊन जेवढे एका वेळेस बसतायत तेवढेच मंचुरियन घाला. अजून दुसरी एक महत्त्वाची टिप आहे, ती म्हणजे मंचुरियन करत असताना रेस्टॉरंटमध्ये गरमागरम सर्व करण्यासाठी अगोदर 70% ते फ्राय केले जातात आणि नंतर राहिलेले 30% मंचुरियन हे सर्विंगच्या वेळी ऐन टायमिंगला 30% फ्राय करून ते क्रिस्पी कुरकुरीत राहावेत. त्यामुळे हाय फ्लेमवरती 30% फ्राय केले जातात आणि नंतर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून सर्व केले जातात. तुम्हाला जर त्या पद्धतीने करायचं असेल तर तसंही करू शकता. 70% मंचुरियन तुम्ही करून ठेवू शकता आणि नंतर राहिलेले 30% तुम्ही नंतर हाय फ्लेमवरती फ्राय करू शकता. आता इथे मी लगेच मंचुरियनची ग्रेव्ही बनवून हे तयार करणार आहे. त्यामुळे मी तळत असतानाच ते छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. ही छोटी टिप होती, ती सुद्धा तुम्ही आवर्जून फॉलो करा. जर तुम्हाला मंचुरियन थोड्या वेळानंतर सर्व करायचे असतील तर अगोदर 70% तळून घ्या आणि नंतर राहिलेले 30% तुम्ही ज्या वेळेला सर्व करणार आहात त्यावेळेला ग्रेव्ही बनवून त्यामध्ये तुम्ही हे फ्राय करून घालू शकता. चला, या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला आवर्जून सांगते कारण तुमचे मंचुरियन पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट झालेले असावेत. चला आता घेऊयात ग्रेव्ही बनवायला. ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल आणि बटर दोन्ही पॅनमध्ये घालून घ्या. बटर आवर्जून घाला. बटरमुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या मंचुरियनच्या ग्रेव्हीला येणार आहे. त्यानंतर चॉप केलेलं आलं आणि लसूण थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घाला, म्हणजे चव छान येते. हाय फ्लेमवरती आलं लसूण परतलं गेलं की याचमध्ये आपल्या चॉप केलेल्या भाज्याही घालून घ्यायच्यात. इथे मी गाजर, शिमला मिरची, कोबी आणि फरसबी या सगळ्या भाज्या चॉपरमध्ये छान चॉप करून घेतल्यात. साधारण एक अर्धी वाटी ह्या भाज्या आहेत. ह्या भाज्या सुद्धा हाय फ्लेमवरती आपल्याला परतवून घ्यायच्यात, खूप जास्त परतवायच्या नाहीत. 40 ते 50 सेकंद फक्त ह्या भाज्या परतल्या गेल्या लगेच आपण पुढची प्रोसेस करायला घेणार आहोत. यामुळे भाज्यांचा क्रंचही व्यवस्थित राहतो आणि कलरही मेंटेन राहतो. यामुळे मंचुरियन दिसायलाही छान दिसतात आणि त्याचबरोबर ही ग्रेव्ही सुद्धा खाताना या भाज्यांचा क्रंच दातामध्ये खूप छान येतो. कांद्याची पात सुद्धा मी थोडीशी घालून घेतली आहे. आता घेऊया सॉसेस घालायला. टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि चिली सॉस हे तिन्ही सॉसेस मी इथे घालून घेते. टोमॅटो सॉस आणि चिली सॉस 1-1 चमचा घातलाय, तर सोया सॉस अर्धा ते पाऊण चमचा घालून घ्या. तुम्हाला जशी टेस्ट आवडते सॉसेसची त्याप्रमाणे सॉसेस तुम्ही कमी जास्त केले तरी चालतील. आता तेलामध्ये सॉसेस छान परतवून घ्यायचे. तेलामध्ये सॉसेस थोडेसे फ्राय झाल्यामुळे ग्रेव्हीला छान चकाकी येते आणि सर्विंग केल्यानंतर ग्रेव्ही छान चकचकीत अशी दिसते. आता याचमध्ये 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घ्यायची आणि थोडंसं पाणीही घालून घ्यायचं. साधारण एक अर्धा कप पाणी मी यामध्ये घातले.
यामुळे ग्रेव्ही आपली छान घट्टसर व्हायला मदत होते. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी पूड घालून घ्यायची. हे सगळ्या गोष्टी अगदी फ्लेवरसाठी वापरतोय, त्यामुळे छान तुम्हाला जसा फ्लेवर आवडतोय त्याप्रमाणे तुम्ही हे फ्लेवर कमी जास्त करू शकता. तुम्हाला छान चटपटीत आवडत असेल थोडंसं टोमॅटो सॉस जास्त घाला, काळी मिरी पूडही जास्त घाला. ह्या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर छान ग्रेव्ही तयार झाली आहे. आता यामध्ये हे आपले मंचुरियन घालून घ्यायचे. आता ग्रेव्ही छान तयार झाल्यानंतर मंचुरियन घातलेत. आता लगेच गॅस बंद करायचा आणि मंचुरियन या ग्रेव्हीमध्ये छान कोट करून घ्यायचे. गॅस जर तुम्ही चालू ठेवला तर मंचुरियन आपले सॉफ्ट व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे अगदी ऐन वेळेला ग्रेव्हीमध्ये मंचुरियन घालायचे. लगेच छान ते परतवून घ्यायचे. छान ग्रेव्हीमध्ये कोट करून घ्यायचे. वरून भरपूर अशी कांदापात घालून घेतली आहे. कांदापात नसेल तर कोथिंबीर घाला आणि लगेच सर्विंग करून घेऊयात. तुम्ही हे मंचुरियनच बघूनच कळेल की अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल हे आपले मंचुरियन तयार झालेत. कोणाला वाटणारच नाही की हे मंचुरियन तुम्ही घरी बनवलेत. मी माझ्या घरी सर्व केल्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन एकच होती की हे मंचुरियन बाहेरून मागवलेस का. एवढे सुपर टेस्टी असे हे मंचुरियन तयार झालेत. तुम्ही सुद्धा हे मंचुरियन व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर बनवले तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन तुम्ही घरच्या घरी बनवू शकणार आहात. बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट आहेत. कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. तुझ्यात रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.